भेंडी निमित्त भेटले होते. दादा राष्ट्रपती येणार आहेत पुण्यात गजानन मार्मिकची भेट घेतली तुम्ही परवा नाही पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे बाणेर बालेवाडी पाषाण या भागातले प्रश्न घेऊन या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून जवळजवळ सरकार नसतानाही मग सरकार आल्यानंतरही मी मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेत पाठपुरावा करत असतो, आढावा बैठका घेत असतो. मध्यंतरी महानगरपालिकेचे आयुक्त आणि मी चांगला 2-2.5 तासाचा त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचा ऑनसाईट अभ्यास करण्यासाठी एक प्रवासी झाला आणि त्यातला आढावा बैठकी होती. त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला न्यूज व्हॅल्यू आज काही मी देईन असं मला दिसत नाही. मग उदाहरणार्थ सोमेश्वरवाडी ते आयव्हरी इस्टेट रस्त्याची ती पाहणी झाली होती. मग आता काय काय झालं, पाषाणबाणेर लिंक रोड असे बरेच विषय होते. यातला मेजर विषय जो आज खूप मार्गी लागल्याचं मला समाधान आहे तो बाणेरला जो गार्बेज प्लॅन्ट आहे, ज्या गार्बेज प्लॅन्टमुळे त्या भागातल्या लोकांचं राहणं अशक्य झालं आहे, याला पर्यायी जागा PMRDने दिली. आता त्या जागेवर कलेक्टरांनी जे NOC द्यायचं ते पेंडिंग आहे. पण तोपर्यंत माझ्यासारख्या पाठपुराव्यामुळे 100 टनाची कपॅसिटी करत 30 वर आणली. त्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. तो सगळा ओला कचरा त्यांनी वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट केला. येत्या 15 दिवसामध्ये 30 टन राहिला आहे, तोही डायव्हर्सिफाय करतो असं त्यांनी प्रॉमिस केलं. म्हणजे मग तिथला प्रोजेक्ट बंद होईल. आता डायव्हर्सिफाय केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वाढली, त्यामुळे त्यांना नवीन प्रोजेक्ट करावाच लागेल. तो PMRDने जागेत दिलेल्या जागेमध्ये शिफ्ट करून उभं करण्याला 3 महिने लागतील. पण तिथल्या नागरिकांचा प्रश्न आता 15 दिवसानंतर कायमचा संपेल, त्याचं मला मोठं समाधान आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत खूप प्रोजेक्ट्स पूर्ण झाले, पण त्याचं हस्तांतरण न झाल्यामुळे लोकार्पण राहिलेलं आहे. यात आता असं ठरलेलं आहे की गणपतीचे 10 दिवस सगळ्यांचीच मोठ्या प्रमाणात घाई आहे. 18-19 तारखेला स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका एक चार्ट करून देतील की हा प्रोजेक्ट दिव्यांगांचा आहे, मग तो लोकार्पण आम्ही केला. सामाजिक न्यायाने त्याचं टेंडर काढायला लागतं की बा हे चालवायला कोणीतरी घ्या, असं ते 17-18 देतील. आणि सगळे स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट हे हँडओव्हर होणं, लोकार्पण होणं याबाबतही त्यांनी मान्य केलं. त्याच्यानंतर पाषाणमध्ये जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये त्या स्मशानभूमीमध्ये ह्या पावसात खूप वेळा पाणी आलं आणि 2-2 सुतारवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी आल्यामुळे 5-5, 6-6 दिवस सगळी स्मशानभूमीच बंद राहिली. तर तिथली सगळी कामं ही येत्या 2-3 दिवसामध्ये सोमवारी ते आयडेंटिफाय करत आहेत की कशामुळे पाणी साचत होतं. काही नाल्यांचं पाणी उलटं येत आहे आणि मग सुदैवाने मला नियोजनमधून काही निधी मिळाला. मी अशी इच्छा व्यक्त केली की तुम्ही 1 रुपया खर्च करू नका, फक्त मला डिझाईन करून द्या, मी निधी देतो. असं तोही विषय सुतारवाडीतल्या स्मशानभूमीचा मार्गी लागेल. एक विषय इकडच्या कोथरूडचा होता, कोथरूड दक्षिणचा करिश्मा सोसायटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये लिकेज शोधायला लागणाऱ्या वेळेपर्यंत टँकरने पाणी जे त्यांना रोज 3-4 टँकर घ्यावे लागतात. लोकसहभागातून त्याचे पैसे मी खर्च करेन, पण लिकेज सापडल्याशिवाय प्रश्न संपत नाही असं म्हणून करिश्मामधलेही लोक समाधानी होऊन गेले, कारण त्यांना रोजचे 3-4 टँकर लागणारेच कोणी ना कोणती लोकसहभागातून पैसे देणार. आपलं ठरलं की भेंडी निमित्त भेटले होते. दादा राष्ट्रपती येणार आहेत पुण्यात गजानन मार्मिकची भेट घेतली तुम्ही परवा नाही